राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्या वेळेस कुठलाही व्हिडिओ सुरू होते ना, तर त्याच्या पाठीमागचा जो बॅकग्राऊंड राहतोय ना, अतिशय सुंदर आणि नयनरम्य राहतोय। त्याच्यामुळं बरंचसं आपलं ऑडियन्स त्या बॅकग्राऊंडवर पाहून त्या व्हिडिओवरती आकर्षित होतात आणि मग असा व्हिडिओ यूट्यूबवरती जास्त प्रमाणात रँक होतात आणि व्हायरल पण होतात। आपल्या मागं तसा काही बॅकग्राऊंड नाही आहे आणि ही एक रिॲलिटी मित्रांनो। मी आजचा व्हिडिओ बराचसा व्हिडिओ फक्त माझ्या घरामध्ये बनवतोय आणि आपल्या सर्वसाधारण मोबाईलमधून। आपल्याकडं कुठलाही स्टुडिओ वगैरे नाही, आपण माणसाच सर्वसाधारण आहेत आणि सर्वसाधारण असून यूट्यूब ह्या क्षेत्रामध्ये आज आपली प्रगती करण्याचा हा एक प्रयत्न आहे। तर मित्रांनो, या बॅकग्राऊंडकडे आकर्षित न होता आपल्याला मी आज मग स्वतःचा जे विचार आहे ना, त्या विचारांकडे आकर्षित करणार आहे। मी स्वतः उभे आहे आणि स्वतः मग विचार हेच एक प्रेरणादायी आपल्यासाठी आणि हाच एक सुंदर बॅकग्राऊंड आपल्यासाठी असणार आहे। तर ते विचार असे आहेत मित्रांनो, आज यूट्यूब या क्षेत्रामध्ये अनेक क्रिएटर, अनेक यूट्यूबर लाखो करोडो रुपये कमवतात। गाड्या, बंगलं, मोठमोठं असं फ्लॅट घेतात आणि ऐश आरामामध्ये हिंडतात। सुशिक्षित बेरोजगारी जी आहे ना, ती ह्या यूट्यूबमध्ये म्हणजे ह्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्ममध्ये भरपूर कमाई आहे। सुशिक्षित बेरोजगारीसुद्धा आपण मात करू शकतात मित्रांनो। पण जे लाखो आपले क्रिएटर आहेत, जे एवढा पैसा कमवतात, बंगला, गाड्या, ऐश आराम, तर त्यामागं त्यांची मेहनत पण भरपूर आहे। त्यांनी पहिल्यापासून मेहनत पण भरपूर केली आणि आज मी हीच माहिती आपल्याला सांगणार आहे मित्रांनो, का यूट्यूबमध्ये आपण पैसा कसा कमवाल आणि यूट्यूबमध्ये आपले व्हिडिओ कसे रँक होतील आणि यूट्यूबमध्ये आपण सक्सेसफुल यूट्यूबर कसा व्हाल, ही माहिती मी आपल्याला सांगणार आहे। आणि अशी माहिती, ही सिक्रेट, ही गुपित माहिती शक्यतो जास्त करून कोणी कोणाला सांगत नाही। आपला मराठी माणूसच आपल्या मराठी माणसाला सांगतोय। आणि मित्रांनो, आज आमचाच उदाहरण घेतला तर आम्ही ह्या रामादित्य मराठी ब्लॉग शून्यातून उभा केला आहे। तर मी बरेच वेळ सांगितलं आहे, ही रिॲलिटी आपल्यासमोर आज उभी आहे। जर कधी आम्ही पुढच्या मार्गावर गेलो प्रगती करून, तर आपल्यासमोर तो एक आदर्श असणार आहे। म्हणून मित्रांनो, ते प्रेरणादायी विचार मी आपल्यासमोर आज मांडणार आहे। जर आपल्याला सक्सेसफुल यूट्यूबर व्हायचं असेल आणि यूट्यूबमध्ये पैसा कमवायचा असेल ना, तर मित्रांनो, प्रथम मी आपल्यासाठी जे मार्गदर्शन करणार आहे ते ऐका। तर आपण ज्यावेळेस ईमेल ID खोलतोय ना, यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतोय, फक्त व्हिडिओ टाकणे याला काही महत्त्व नाही मित्रांनो। मी बऱ्याच वेळेस सांगितलं आहे, ज्या वेळेस आपल्याला यूट्यूबर बनायचे ना, त्याच्या आधी आपल्याला म्हणजे प्रथमतः एडिटिंग शिका, एडिटिंग करणं शिका, पोस्टर बनवायला शिका, टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन कसा लिहायचा त्या सगळा शिका आणि मगच आपण यूट्यूबर व्हा। परंतु त्याहीपेक्षा एक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, ती म्हणजे आपलं वक्तृत्व, आपली मायबोली भाषा। आपली जी मायबोली भाषा आहे ना, तीच बोला। आणि वक्तृत्व, थंबनेल बनवणे, एडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर शिकला ना, तर आपण यूट्यूबर बनू शकतात। पण त्याआधी सक्सेसफुल यूट्यूबर आणि यूट्यूबर बनणं आणि सक्सेसफुल यूट्यूबर बनणं याच्यात फरक आहे मित्रांनो। कारण आपण यूट्यूबर ज्यावेळेस व्हिडिओ टाकतात त्यावेळेस आपण यूट्यूबर बनतोय, पण ज्यावेळेस आपले व्हिडिओ व्हायरल होतात, आपलं लाखो सबस्क्रायबर होतात, हजारो सबस्क्रायबर होतात, आपला चॅनल मॉनिटाईज होतोय, आपण ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती कमाई सुरू करतोय चांगल्या पद्धतीनं, त्याच वेळेस आपण सक्सेसफुल यूट्यूबर झालो असं समजा। यूट्यूबर होणे म्हणजे फक्त यूट्यूबवर व्हिडिओ टाकणे नाही, तर यूट्यूबची कमाई करणे, सगळ्या गोष्टी मिळून आपण एक सक्सेसफुल यूट्यूबर व्हाल। आणि आम्ही पण आज सक्सेसफुल यूट्यूबर होण्याच्या मार्गावर आहेत, प्रगतीच्या मार्गावर आहेत।
पण यासाठी नाही मित्रांनो 3 वर्षे मेहनत घेतली, 3 वर्षे कंप्लीट, आत्ता हा 3रा वर्ष चालू आहे. मग आपण जर आज यूट्यूब चॅनल चालू केला तर काही मित्र 1 महिन्यातच यूट्यूबर बनायला पाहतात सक्सेसफुल. असं होणार नाही मित्रांनो. आपल्याला वर्ष लागू शकतो आहे, 6 महिने लागू शकत आहेत, 2 वर्ष लागू शकत आहेत. पण जिद्द न सोडता आपण आपले व्हिडिओ टाकीत राहा. थंबनेल मात्र आकर्षक बनवा. पण व्हिडिओ असे टाका ना मित्रांनो का जे समोरच्याला आकर्षित करतील असा व्हिडिओ, नयनरम्य आणि आपला बोलणं एक मायाळूपणाचा असला पाहिजे आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सचे आपण एक मिळून मिसळून आणि मायानं प्रेमानं बोलला पाहिजे, तर आपण सक्सेसफुल यूट्यूबर होणार मित्रांनो. आपले व्हिडिओ साधारणतः 15-20 मिनिटाचे असावेत. आणि ज्यावेळेस आपण आता समजा हा मोबाईल आहे, मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस हा मोबाईल आपण असा समोर धरतोय ना, आपण पुढच्या कॅमेऱ्यानं आपण बोलू शकतो आहे. आणि असा मोबाईल कधीच हलवायचा नाही, एकदम स्थिरदारा मोबाईल, एकदम स्थिर पकडायचा आणि सेल्फीनं आपण बोलू शकतो आहे. पण बऱ्याचसं आमच्या मित्राला माहीत नाही का पुढचा म्हणजे जो बॅकग्राऊंड आहे पुढचा दाखवायचं आहे आपल्याला, निसर्गरम्य वातावरण, आपण सेल्फीनं आपला बोलू शकतो आहे. पण मग पुढचा कॅमेरा चालू करा, तिकडं समोरचा पाठीमागचा बॅक कॅमेरा चालू करा आणि पुढचं वातावरण दाखवा, हे असं ते वातावरण, आणि समजून सांगा इथं काय आहे. पण काही मित्र फक्त असं घाईमध्ये कॅमेरा हलवतात वगैरे आणि चांगला काय बोलते नाही ते, आणि जे पाहिजे असेल ती माहिती सांगते नाही. ती माहिती सांगा महत्त्वाची. प्रत्येक आपल्या ऑडियन्सला खडा समजला पाहिजे. आणि सेल्फीनं बोलताना, नमस्कार मित्रांनो, आता हा कॅमेरा आपल्यासमोर आहे मोबाईलचा, आपला पुढचा कॅमेरा चालू केला आहे, सेल्फी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. असा शांततेनं बोला, जास्त करून घाईमध्ये बोलू नका, जेणेकरून आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतो आहे हे लोकांना चांगलं समजलं पाहिजे, तर उपयोग त्याचा मित्रांनो. नाही तर फक्त व्हिडिओ टाकायचे, बनवायचे आणि टाकून द्यायचे. कसे तुम्ही असं जर केला ना, थंबनेल नाही चांगला बनवला, टायटल चांगला नाही दिला, फक्त कसाही व्हिडिओ टाकायचा, कसाही मोबाईल पकडायचा, कसाही दाखवायचा, तुम्ही सक्सेसफुल यूट्यूबर होणार नाही. तुमचा वेळ व्यर्थ जाईल. कारण आज हल्ली यूट्यूबवरती भरपूर स्पर्धा झाल्यात, भरपूर चांगलं चॅनल आहेत. आणि या स्पर्धेत जर आपल्याला टिकायचं असला ना मित्रांनो, व्हिडिओ चांगले बनवा, स्थिर मोबाईल पकडा, असा पुढचा दाखवताना आपल्या प्रत्येक ऑडियन्सला व्यवस्थित समजून सांगा, आपल्या ऑडियन्सची व्यवस्थित बोला. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी आपली तळमळणं पहिल्यापासूनही सांगतो आहे, आजही सांगतो आहे, कारण मी आपले आहे आणि तुम्ही माझे आहेत. हा उद्देश मित्रांनो असा नाही की आम्ही सक्सेस झालो आहे, सक्सेस होतो आहे, पण आपण पण व्हावा अशी आमची इच्छा आहे मित्रांनो. आणि मी प्रत्येक मित्राला तर हे नाही सांगू शकत का तुम्ही यूट्यूबवर चॅनल चालू करा. ज्याला त्याची आवड असेल ते करू शकतायत, आणि ज्याला नसेल आपण दुसरा पण व्यवसाय करू शकतायत. म्हणजे यूट्यूब हे क्षेत्र असं नाही का सुशिक्षित बेरोजगारीला मात करण्यासाठी यूट्यूबच, तसं नाही, भरपूर व्यवसाय आहेत. पण जे काही यूट्यूबर मित्र आता आपलं नवीन येतात यूट्यूबवरती, त्यांच्यासाठी हा विचार प्रेरणादायी असणार आहे. तर व्यवस्थित मोबाईलमध्ये बोला, व्यवस्थित मोबाईल धरा, पकडा, पुढच्याला समजलं पहिलं असा बोला, पुढचा कॅमेरा चालू करा. आणि मी सगळं सांगितलं, पण आपण पोस्टर थंबनेल काय बनवणार मित्रांनो, हे मी सांगतो का पिक्सल ॲप यामध्ये थंबनेल बनवायला शिका, पिक्सल ॲपमध्ये. आणि VN ॲप्स हा एक उत्कृष्ट ॲप आहे. त्या ॲप्समध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग करू शकतात. कोणाला अडचण आली तर आम्हाला विचारा, आम्ही नक्कीच सांगू. आणि आपण प्रथमतः ही एडिटिंग सगळं शिका आणि टायटल थंबनेल असं बनवा का जे क्लिक करणं भाग पडलं पाहिजे. आणि तसंच आपला व्हिडिओ पण असला पाहिजे मित्रांनो. तर असं यूट्यूबमध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल आज, आणि यूट्यूबमध्ये आज लाखो करोड रुपये कमवत आहेत. बरेचसे हिंदी चॅनल आहेत, एकमेकाला सपोर्ट करून पुढं काढून घेतात. पण आपली मराठी माणसं ज्यावेळेस आम्ही लाईव्हला येतो ना कधी किंवा वाईट कमेंट करून निघून जातात. पण मित्रांनो असं कोणाला वाईट कमेंट करू नका. आपल्याला नाही यूट्यूबर बनायचं ना, नका बनवू, पण जे बनलेत ना त्यांना सपोर्ट करा. आणि यूट्यूबमध्ये समजा तुम्ही मला लाईक करतात किंवा आपण एकमेकाला दुसऱ्याला लाईक करतो आहे, आपल्या मोबाईलमधला कुठलाही 1 रुपया जाणार नाही.
दुसऱ्याला लाईक केल्यानं आपला पैसा जातोय किंवा आपल्या कमेंट केल्यानं आपला पैसा जातोय असं काही नाही. बऱ्याच काही मित्रांनी मला म्हणजे काही अज्ञान लोकांनी सांगितलं होता की आपण यूट्यूबवरती दुसऱ्याचा व्हिडिओ पाहिला आपल्या मोबाईलवरती का आपल्या मोबाईलचा पैसा कट होऊन त्याला जातात. असं काही नाही मित्रांनो. तर यूट्यूब ज्यावेळेस चॅनल आपला मॉनिटाईज होतोय ना त्यावेळेस आपल्याला यूट्यूबच हा पेमेंट देतोय का तुमचा म्हणजे पेमेंट वार्षिक आपला मासिक किती येतोय. तर मित्रांनो यूट्यूबचा पेमेंट यूट्यूबवर सांगता येत नाही म्हणून आम्ही सांगते नाही, ही एक कळवळीची विनंती. तर असं मित्रांनो आपण पण यूट्यूबर व्हा, मेहनत करा. आम्ही मेहनत केली 3 वर्ष तरी अजून आम्ही 1/4 फक्त सक्सेस आहेत, अजून बराचसा सक्सेस व्हायचे आणि सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळवायचे. आपला सगळ्यांचा आशीर्वाद असावा आणि कोणाला अडचण आली तर नक्कीच आम्हाला सांगा मित्रांनो. हा बॅकग्राऊंड मी म्हणलो ना, हा बॅकग्राऊंड नाही महत्त्वाचा, आमचा विचार महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. आणि ही तळमळ आहे मित्रांनो, ही तळमळ सगळ्याच लोकांनी नाही राहत. तर असं मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो यूट्यूबचं पेमेंट कसं येतं हे मी सांगतो बरं का ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो आहे ना त्यावेळेस म्हणजे मॉनिटाईज करायला तुम्ही टाकीतात यूट्यूबवर. मग त्या टायमाला तुमचं मॉनिटाईज होतं आहे चॅनल. मग तुमच्या ॲड लावली जाते म्हणजे जाहिरात. आणि मग त्यावेळेस तुमच्या चॅनलवरती ज्यावेळेस $10 होतात ना त्यावेळेस तुम्हाला गुगल ॲडसन पिनसाठी अप्लाय करावं लागते. मग गुगल ॲडसन पिन येतो आहे तुम्हाला आणि मग तो तिथं आपला व्हेरीफाय करावा लागतो आहे. आपला आधार कार्ड पॅन कार्ड सगळं द्यावं लागतं आहे आणि आपला बँक अकाउंट द्यावा लागतो आहे. मग त्या टायमाला जसं जसं तुमचा व्हिडिओ व्हायरल होते तसं तुमचा म्हणजे अर्निंग होत चालते आणि तुमचं ज्यावेळेस $100 होतील ना त्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये पैसा ते जमा होतात. आणि यूट्यूबमध्ये बऱ्याच लोकांनी अजूनही शंका आहे का यूट्यूबमध्ये खरंच पैसा आहे का. तर मित्रांनो यूट्यूबमध्ये खरंच पैसा आहे हे मी पण सांगतो मित्रांनो, आपल्याला आत्मविश्वासानं सांगतो आहे. यूट्यूबमध्ये खरंच पैसा आहे. लाखो लोकांनी लाखो रुपये कमावलं, बंगलं बांधलं आणि फक्त आपण नाही पण तरी आपण पण असं समजा का आम्हाला पण त्या लोकांमध्ये जायचं आहे. तसंच आम्हाला पण आपली प्रगती करायची आहे म्हणून आपण मेहनत केली पाहिजे. यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकणं हे सोपं आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. पण यूट्यूबमध्ये पैसा कमावणे आणि यूट्यूबर सक्सेसफुल यूट्यूबर होणं अवघड आहे. यासाठी एक थंबनेल चांगला बनवा, पोस्टर बनवायला शिका, एडिटिंग चांगली करा, मोठे व्हिडिओ बनवा, 10, 15, 20 मिनिटाचे व्हिडिओ बनवा आणि आपल्या ऑडियन्ससमोर एक चांगलं बोला, प्रेमानं वागा आणि प्रत्येक कमेंटला आपण उत्तर द्यायला शिका. म्हणजे प्रत्येक कमेंटला उत्तर देत चला आपल्या ऑडियन्सच्या. असं मित्रांनो चला. तर आपल्याला माहिती आवडली का नाही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि कृपा करून आता एक नवीन फीचर आलं आहे तर आपण हाईप पण करीत चला. लाईक करा, हाईप करा मित्रांनो. जेवढे आपले हाईप येतील तेवढं आपण आपला व्हिडिओ रँकला येतील. तर मित्रांनो प्रत्येक वेळेस कमेंटच्या असा पुढे ढकलला तर हाईप हा चिन्ह आहे, प्रत्येकानं हाईप करा मित्रांनो आणि सपोर्ट करीत चला. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.